हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, ज्या गोष्टीचा आपल्याला शंका होती शेवटी तीच गोष्ट घडली आहे. आपल्याला असं वाटलंच होतं की हर्षवर्धन हा आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगवेगळं ठेवणार आणि तसंच झालंय. हर्षवर्धनने आपली मुलगी तीर्थाचा साखरपुडा आणि लग्न त्या विक्रांत बरोबर नाही करायचं असं ठरवलं. त्याने विजयाला याबद्दल सांगितलं की विक्रांत हा गुन्हेगार आहे आणि मी आपल्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान नाही करू शकत, त्याच्याबरोबर तीर्थाचं लग्न नाही होणार. पण जेव्हा विजयाने विचारलं मग या केसचं काय, तेव्हा हर्षवर्धनने उत्तर दिलं, माझं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं आहे आणि माझा स्वाभिमान पणाला लागलाय. ती ऊर्जा शिंदे माझ्यासमोर तोंड वर करून बोलत होती, त्यामुळे मी ही केस लढणारच आणि त्या ऊर्जा शिंदेला कोर्टात हरवणारच. जसं मी तिच्या बापाला त्याची लायकी दाखवली ना, तशीच मी या ऊर्जा शिंदेला सुद्धा तिची लायकी दाखवणार. म्हणजे हर्षवर्धनने ठरवलंय की विक्रांतला निर्दोष सोडवायचं आणि ऊर्जाने ठरवलंय की त्या विक्रांतला शिक्षा मिळवून द्यायची. मग आता हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा ही शौर्यला म्हणते ऊर्जा कोर्टात गेली आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार आहे, ती थोड्या वेळात परत येईल, तोपर्यंत तुम्ही घरात बसा. हे ऐकून शौर्यला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचारतो, आतमध्ये घरात? तर पूर्वा म्हणते, हो, मग आणखीन कुठे, चला, असं म्हणून ती शौर्यला आतमध्ये यायला सांगते. पण शौर्यला जबर धक्काच बसतो, कारण कालपर्यंत जी पूर्वा त्याच्याशी 2 शब्द नीट बोलत नव्हती, तीच पूर्वा त्याला चक्क घरात बसायला सांगते. यावर त्याचा विश्वासच बसत नाही. तो जागेवरच थांबतो. पूर्वा घराचं दार उघडते आणि शौर्यकडे पाहते. शौर्य धावत पळत तिच्याजवळ येतो. तो काय बोलतोय, कसा वागतोय हे त्यालाच कळत नाही. तो पूर्वाला म्हणतो, नाही काकू, मी जातो आणि ऊर्जा परत येईल ना तेव्हा परत येतो. नाही म्हणजे मी जात नाही, मी फक्त तिला फोन करतो की तू जेव्हा येशील तेव्हा मी येतो. पूर्वा विचारते, तुम्ही काय बोलताय? तर शौर्य सांगतो, नाही, आता ऊर्जा घरी नाही ना आणि मला सुद्धा काम आहे, तर मग मी जातो आणि मग जेव्हा ऊर्जा परत येईल तेव्हा मी परत येतो आणि मग तेव्हा बोलेल. आता मी काही ते थांबत नाही, आता मी जातो, मी थांबतो. असंच तो काही बडबड करत असतो. तर पूर्वाला काहीच समजत नाही. शौर्य म्हणतो, म्हणजे मला जायचंच आहे, आणि तो जातो आणि मध्ये थांबतो. पुन्हा मागे वळून पाहतो. पूर्वा त्याच्याकडेच पाहत असते. शौर्य मागे वळून पाहतो आणि पूर्वा आपल्याकडे पाहते. हे पाहून तो तेथून निघून जातो. तर पूर्वा विचार करते, हा मुलगा खूप भोळा वाटतोय, नक्कीच याच्या मनात ऊर्जाबद्दल तसं काही नसेल, उगाचच मी त्याच्यावर शंका घेतली. असा विचार करून पूर्वा ही ऊर्जाला पुन्हा एकदा शौर्यशी बोल असं सांगायचं ठरवते. तर इकडे हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये असतो. घरी पोहोचतो. विजयाला समजतं की काहीतरी घडलंय आणि ती हर्षवर्धनला विचारते, अहो काय झालंय, तुम्ही अचानक घरी आलात आणि इतके अस्वस्थ आहात, काय झालंय सांगा मला. हर्षवर्धन चिडून म्हणतो, विजया, मला काहीही विचारू नको आणि तू जा इथून, मला शांत राहू दे, दरवाजा लावून घे आणि जा बाहेर. तर विजया ही दरवाजा लावते पण स्वतः नाही बाहेर जात. हर्षवर्धन जवळ येऊन बसते आणि म्हणते, मी दरवाजा लावलाय पण मी बाहेर नाही जाणार. तुम्ही इतके अस्वस्थ आहात, मग मला तरी चैन कशी पडेल, सांगा काय झालंय. हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये असतो. तो काहीच बोलत नाही. तेव्हा विजया त्याला विचारते, अहो सांगा ना, नेमकं काय घडलंय, तुम्ही इतके टेन्शनमध्ये का आहात. तर हर्षवर्धन हा तिला म्हणतो, मन घट्ट कर, मी तुला जे सांगणार आहे ना ते ऐकायची हिंमत एकवटव. आणि लगेचच विजया ही हिंमत एकवटते आणि विचारते, तुमच्या केसबद्दल काही घडलंय का. हर्षवर्धन सांगतो, नाही. विजया म्हणते, मग तुम्ही मला खरं खरं सांगा, कारण एक वेळेस तुमच्या केसबद्दल काही असतं ना तर मी नाही ऐकलं असतं किंवा तुम्हाला हट्ट नसता धरला, पण दुसऱ्याबद्दल आहे ना तर मला ते ऐकायचंय. तुम्ही इतके अस्वस्थ आहात, मला खूप भीती वाटतेय, सांगा काय झालंय. आणि हर्षवर्धन हा विजयाला सांगतो, तीर्था आणि विक्रांतचं लग्न होणार नाही. हे ऐकून विजयाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला जबर धक्का बसतो आणि ती रडूच लागते. हर्षवर्धन हा तिला ठणकावून सांगतो, तू जे ऐकलंय ते एकदम योग्य आहे, तीर्था आणि विक्रांतचं लग्न होणार नाही. विजयाला कळतच नाही की हर्षवर्धन असा का बोलतोय. त्यानेच तर हे लग्न जमवलं होतं आणि तोच आता सांगतोय की हे लग्न होणार नाही. तर इकडे
पद्माजवळ ऊर्जा आलेली असते आणि ती पद्माला नवीन भेटलेल्या CCTV फुटेजबद्दल सांगते आणि म्हणते आता तुला न्याय मिळणारच, त्या विक्रांतला जेलमध्येच जावंच लागेल. हे ऐकून पद्माला खूप आनंद होतो आणि पद्मा सांगते, पहिल्यांदा जेव्हा त्या मुलांना कोर्टातून जामीन मिळाला होता ना, तेव्हा मला असं वाटलं होतं मला न्याय नाही मिळणार, पण आता मला असं वाटतंय की कदाचित मला न्याय मिळेल. तर ऊर्जा तिला ठणकावून सांगते, कदाचित नाही, तुला न्याय मिळणारच, 100% मिळणार आणि त्या विक्रांत शिर्केला शिक्षासुद्धा मिळणार, तू काळजी करू नको. तेव्हा पद्मा विचारते, पण ताई तू आता आणखीन काय तयारी करणार आहेस? तर ऊर्जा सांगते, मला खूप तयारी करायची आहे. आपल्याला जे CCTV फुटेज सापडलं होतं ना, त्याचा रिपोर्टसुद्धा आला आहे. ते CCTV फुटेज खरं आहे हे कोर्टात सिद्ध होणार आणि आपणच ही केस जिंकणार, तू काळजी करू नको. फक्त मला त्या केसची खूप बारकाईने तयारी करायची आहे. त्यामुळे त्या दिवशी काय काय घडलं होतं हे सगळं तू मला डिटेलमध्ये सांग, प्रत्येक गोष्ट सांग, म्हणजे मला त्यानुसार काम करता येईल. आणि मग ऊर्जाला पद्मा त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं डिटेलमध्ये सांगते. ऊर्जा आपल्याकडे एक नोटपॅड असतो, त्या नोटपॅडमध्ये हे सगळं नोट डाऊन करत असते आणि पद्मा त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं एक एक करून सांगते. पद्मा त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं सांगताना अशा अशा गोष्टी सांगते ज्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसतो. म्हणजे तिने असे काही खुलासे केलेले असतात जे आधी तिने कोणालाही सांगितले नव्हते, ऊर्जाला सुद्धा सांगितले नव्हते. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसतो की ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि मला या केसबद्दल हे तर माहीतच नव्हतं. तर दुसरीकडे हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये असतो. तर विजया त्याला म्हणते, अहो बोला ना, हे सगळं खोटं आहे, सांगा ना, आपल्या तीर्थाचं लग्न तुम्ही का मोडताय आणि असं तुम्ही का बोलताय? तर हर्षवर्धन सांगतो, मी तुला जे सांगितलंय ना तेच सत्य आहे, तीर्था आणि विक्रांतचं लग्न होणार नाही. विजया रडू लागते आणि विचारते, पण का नाही होणार? तुम्हीच तर ते लग्न जमवलं होतं आणि साधं साखरपुडा पुढे गेला तरी सुद्धा तीर्था ही रडून रडून बेहाल झाली आहे आणि जर तिचं लग्न मोडलं तर काय होईल? मला तिची अवस्था नाही पाहवली जाणार. तुम्ही असं बोलू नका, सांगा ना काय झालंय आणि तुम्ही इतका मोठा निर्णय घेतलाय याचा अर्थ विक्रांत. तर हर्षवर्धन म्हणतो, हो विक्रांत गुन्हेगार आहे, त्याच्यावर जो आरोप लागलाय तो आरोप खरा आहे. आणि हे ऐकून विजयाच्या अंगातले त्राणच जातात. तिचा विश्वासच बसत नाही की विक्रांतने चक्क पद्माचा विनयभंग केलाय आणि त्यानेच इतका मोठा गुन्हा केलाय. फ्रेंड्स, एकूणच विजयाची जी काही रिॲक्शन आहे ती पटतच नाही. म्हणजे एक वेळ तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा झालेला असता, लग्न जमलेलं असतं, मग सगळीकडे बदनामी होईल की आपल्या मुलीचा साखरपुडा मोडला, पुन्हा लग्न जमण्यास प्रॉब्लेम येईल, किंवा मग या दोघांचं लग्न झालंय मग तिचा घटस्फोट होईल. या गोष्टीमुळे आईबापाला फरक पडू शकतो. पण त्यांचं लग्न फक्त जमलंय, अजून साखरपुडा झाला नाही, बोलणी झाली नाही, तरी सुद्धा विजयाला इतका का त्रास होतोय? जसं काय त्या विक्रांतला खूप सोनं लागलंय आणि तो सोडून या जगात दुसरा कोणता मुलगाच नाहीये. त्या विक्रांतशी लग्न नाही झालं तर तीर्थाचं लग्न कधी होणारच नाही, असे या विजयाचे एक्सप्रेशन असतात. ती ढसाढसा रडू लागते. हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, विजया, मी माझ्या मुलीचं कधीही नुकसान होऊ देणार नाही आणि हे लग्न होणार नाही. तर विजया विचारते, पण शिर्केंना काय सांगायचं? आणि आता तुम्ही ही केस सोडून देणार का? तुम्ही ही केस लढणार नाही का? आणि मग हर्षवर्धन आपले खरे रंग दाखवतो. जी शंका आपल्या मनात होती ती शंका खरी ठरते की हर्षवर्धनसाठी त्याचं पर्सनल आयुष्य आणि त्याचं प्रोफेशनल आयुष्य हे वेगवेगळं आहे. आणि तो विजयाला सांगतो, त्याचा काय संबंध? मी काही केस सोडणार नाही. विजयाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, म्हणजे तुम्ही खोटी केस लढणार? हर्षवर्धन म्हणतो, हो, कारण तेच माझं काम आहे आणि माझा स्वाभिमान पणाला लागलाय. त्या ऊर्जा शिंदेने मला चॅलेंज दिलंय आणि मी ही केस सोडून दिली याचा अर्थ मी हरलो असा अर्थ होईल आणि मी कधीच हरत नाही. हा हर्षवर्धन जहागीरदार आजपर्यंत कधीच हरलेला नाहीये आणि मी त्या ऊर्जा शिंदेला धडा शिकवणार, तिला कोर्टात हरवणार. जसं मी तिच्या बापाला तिची लायकी दाखवून दिली होती ना, तशीच मी या ऊर्जा शिंदेला सुद्धा तिची लायकी दाखवणार आणि ही केस तर मीच जिंकणार असा ठाम निर्धार हर्षवर्धन करतो. विजयाला कळतच नाही की हर्षवर्धनचा हा असा कोणता विचार आहे. तर इकडे ऊर्जा ही पद्माला म्हणते, पद्मा, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? तर पद्मा नेहमीचा डायलॉग मारते, ताई मी तेव्हा खूप घाबरले होते म्हणून नाही सांगितलं.
तर ऊर्जा म्हणते, अगं पद्मा, या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याचा आपल्याला केसमध्ये खूप फायदा होईल. आता तू पहा, ही केस तर मीच जिंकणार. विक्रांत शिर्के, तू संपलाय आता. आणि ऊर्जामध्ये सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि ती पद्माला म्हणते, आता तुला न्याय मिळणारच. त्या विक्रांत शिर्केला जेलमध्ये जावं लागणारच. हर्षवर्धन जहागीरदार, मी येतीये तुला कोर्टात सरप्राईज द्यायला. ही केस तर मीच जिंकणार असा ठाम निर्धार ऊर्जा करते. म्हणजे पद्माने ऊर्जाला नेमकं सांगितलं तरी काय, आणि त्या दिवशी असं काय घडलं होतं जे आपल्यालाही माहीत नाहीये, हे जर आपल्याला आता ज्या दिवशी कोर्टची हिअरिंग असेल त्याच दिवशी कळेल. एवढं मात्र नक्की, पाहता पाहता रात्र होते आणि हर्षवर्धन नॉर्मल झालेला असतो. पण विजया अजूनही धक्क्यातच असते, ती सावरलेली नसते. हर्षवर्धन विजयाला विचारतो, विजया डिनर तयार आहे ना? पण विजयाचं लक्षच नसतं आणि ती शून्यात हरवून गेलेली असते. हर्षवर्धन तिला आवाज देतो, विजया विजया, काय झालंय तुला? काय झालंय? असं काय पाहत बसलीये? विजया भानावर येते आणि म्हणते, अहो आपल्या तीर्थानीचं लग्न. तर हर्षवर्धन, तू कोण? मी कोण? मी तो नव्हेच, अशी नाटकं करू लागतो आणि म्हणतो, तीर्थाचं लग्नाचं काय? विजया म्हणते, अहो तुम्ही मला आत्ताच सांगितलं ना विक्रांत आणि तीर्थाचं लग्न होणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, मी तर असं काही बोललोच नाही. काय बोलतेस तू? मला तर काही कळतच नाहीये. तर विजयाला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, अहो असं काय करताय? आता तर तुम्ही घरी आलात, अस्वस्थ होता, मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला सांगितलं की विक्रांतच गुन्हेगार आहे. हर्षवर्धन म्हणतो, मग तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? तर विजया म्हणते, हो, याचा अर्थ आपण कोणालाच काही सांगायचं नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, एकदम बरोबर. जे मी तुला सांगितलंय ते तू बाहेर कोणालाही सांगायचं नाही. जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी सगळं करेल. विजयाला जबर धक्काच बसतो. विजया म्हणते, हे सगळं माझ्यासाठी सोपं नाहीये. विजयाच्या डोळ्यात पाणी असतं, ती रडत असते. हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, एवढ्याच घरात कुणाला काहीच कळायला नको की आपण विक्रांत आणि तीर्थाचं लग्न मोडलंय. जेव्हा योग्य वेळ येईल मी सगळं करेल. मी तीर्थाचा बाप आहे आणि तिच्याबरोबर काहीच चुकीचं घडू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. परंतु विजया खूप दुःखी असते आणि रडू लागते. माझ्या तीर्थाचं खूप वाटोळ झालंय असं ती म्हणते. तर हर्षवर्धन तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, काही झालेलं नाहीये आणि बाहेर कोणाला काहीच कळायला नको. स्माईल कर. आणि रडता रडता विजया कशी बशी स्माईल करते. हर्षवर्धन तिला समजावून सांगतो आणि आता खाली यायचं, चेहऱ्यावर अशी स्माईल ठेवायची कोणाला काहीच कळता कामा नये, असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. पण विजयाला मात्र हे खूप अवघड वाटतं. सगळं सत्य माहीत नसताना सगळ्यांसमोर नाटकं करणं हे तिला खूप जड जाणार असतं. इकडे ऊर्जाच्या घरी सुद्धा ऊर्जाची आई पूर्वा आणि ऊर्जा आपापली कामं करत असतात. तर ऊर्जा विचारते, काय गाई, मला ना त्या एक ताई भेटल्या होत्या ज्या आधी आपल्या चाळीत राहायच्या आणि त्यांना खूप त्रास देतो त्यांचा दीर, त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा नाही देते. त्या मला म्हणाल्या माझी मदत कर. तर पूर्वा म्हणते, त्या खूप चांगल्या आहेत बरं का, त्यांना मदत कर. ऊर्जा म्हणते, मला सुद्धा मदत करायची आहे, पण त्यासाठी त्यांच्या सासऱ्यांचं मृत्यूपत्र हवं आहे, त्याची कॉपी हवी आहे. ती कशी मिळवावी हाच प्रश्न मला पडला आहे. तर पूर्वा म्हणते, मग शौर्यला विचार ना, तो तुला सल्ला देईल. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. चक्क आई शौर्याचं नाव काढतीये, शौर्यला विचार असं बोलतीये. आणि तिला लगेचच आठवतं की शौर्य आपल्याला आय लव्ह यू म्हणाला होता. मला तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायचंय असं तो बोलला होता आणि माझ्या हातून चहाचा ग्लास खाली पडला. शौर्य मला आय लव्ह यू म्हणाला, मी त्याला उत्तर दिलं नाही. हे सगळं तिला आठवतं आणि ती पूर्वाजवळ येते आणि विचारते, शौर्यबद्दल काय बोललीस तू? तर पूर्वा सांगते, शौर्य आज घरी आला होता. तो मला म्हणाला की ऊर्जा माझ्याशी बोलत नाहीये. मला असं वाटलं खरंच तो चांगला मुलगा आहे, भोळा मुलगा आहे तो, त्याच्या मनात असं काहीच नाहीये, तू बोल त्याच्याशी. मी तुला सांगितलं होतं ना, तू अजून त्याच्याशी बोलली नाहीये का? असं अबोला धरणं चांगलं वाटत नाही. तुझा चांगला मित्र आहे ना तू, तू त्याच्याशी बोल, उगाचच अबोला धरू नको. आणि ऊर्जाला कळतच नाही की आई ही असं का बोलतीये, कारण कालपर्यंत आईच आपल्याला सांगत होती त्याच्याशी बोलू नको. पण लगेचच ऊर्जाला आठवतं की शौर्य मला आय लव्ह यू म्हणालाय आणि आईला असं वाटतंय त्याच्या मनात असं काहीच नाहीये. पूर्वा म्हणते, त्याच्याशी अबोला धरू नको, बोल त्याच्याशी, कॉल कर आणि बोल. पूर्वा तेथून निघून जाते. पण ऊर्जाला पुन्हा तेच आठवतं
की शौर्य मला आय लव्ह यू म्हणालाय, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर घालवायचा आहे. आणि आईला मात्र तो साध्या भोळ्या मनाचा वाटतोय, त्याच्या मनात काही नाही आहे असं वाटतंय. ऊर्जा याचाच विचार करत असते. आणि इकडे जहागीरदारांच्या घरी सगळ्या बायका सोफ्यावर बसलेल्या असतात आणि आपापल्या मुलांच्या डोक्याला मस्त तेल मालिश करून देत असतात. आदित्य आणि त्याच्या बहिणीची मात्र एकमेकांची चेष्टा मस्करी सुरू असते. ही फक्त मोबाईल वापरते रात्रभर उशिरापर्यंत. तर शैलजा म्हणते, उगाच तिला छळू नको रे, उद्या तिचा पेपर आहे. तर त्याची बहीण म्हणते, उद्या ना तुला पाहून घेईल, एकट्यात भेट मला. आणि ती तेथून निघून जाते. आणि विजया ही तीर्थाच्या डोक्याला तेल मालिश करून देत असते. तेव्हा शैलजा ही तीर्थाला म्हणते, तीर्था आता करून बघायचे लाड करून घ्यायचे ते, नंतर एकदा का तू शिर्क्यांच्या घरची सून बनली मग तुझे लाड कोण करेल. पण हे ऐकून विजया आणि हर्षवर्धन एकमेकांकडे पाहतात आणि काहीच बोलत नाही. आणि शैलजा ही प्रभाकरला म्हणते, चला हो तुम्ही, मी तुमच्या डोक्याला तेल मालिश करून देते. तर लगेचच प्रभाकर तिच्या हातातून तेलाची वाटी घेतो आणि आईसाहेबांच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, माझ्या आईच्या हातात जादू आहे, माझ्या आई मला तेल मालिश करून देईल, तू नको, मला तुझ्या तेल मालिशची गरज नाहीये. यावरून आदित्य म्हणतो, काका मी सुद्धा माझ्या आईकडून तेल मालिश करून घेणार. तेवढ्यात दिव्या तेथे येते आणि म्हणते, मी देऊ का तुला चंपी करून, मला खूप छान जमते. तर आदित्य म्हणतो, नाही नाही, माझ्या आईच्या हातात जादू आहे, तू काही करू नको. दिव्या चिडून तेथून निघून जाते. तीर्था मात्र खूप टेन्शनमध्ये असते. विक्रांतसारख्या सोनेरी मुलाशी तिचं साखरपुडा पुढे ढकललाय म्हणून ती टेन्शनमध्ये असते. आणि मला खूप झोप येते, माझं डोकं दुखतंय असं म्हणून निघून जाते. शौर्य तेथे येतो. तो तीर्थाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तीर्था त्याच्याकडे पाहते नाही आणि आपल्या खोलीमध्ये निघून जाते. आदित्य हा विजयाजवळ बसतो. विजया त्याच्या डोक्याची मालिश करून देऊ लागते. आणि मग प्रभाकर आदित्य हे दोघे मिळून शैलजाची चांगलीच खेचतात. प्रभाकर सांगतो, जेव्हापासून या शैलजाबरोबर माझं लग्न झालंय ना, आजपर्यंत तिने कधीच माझी चंपी करून दिलेली नाहीये. शैलजा खूप चिडते. हे दोघेही तिची चेष्टा करत असतात. तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि विजया म्हणते, शौर्य बाळा चल, तुझ्या डोक्याची चंपी करून देते. तर आदित्य म्हणतो, वा रे वा, आला आईच्या गळ्यातील ताईत, हा कोणत्या अँगलने तुला बाळा दिसतोय, बस बाळा बस. असं म्हणून तो शौर्यला शैलजावर बसवतो आणि शैलजा त्याच्या डोक्याची मालिश करून देते. आणि ऊर्जा ही इकडे आपल्या आईकडून मालिश करून घेत असते आणि म्हणते, काय ग ऊर्जा, तू ना स्वतःच्या केसांची काळजीच घेत नाही, केस किती रट करून ठेवलेत. पण ती काहीच बोलत नसते. ऊर्जा एकदम गप्प असते. तेव्हा पूर्वा तिला विचारते, काय झालं ऊर्जा, एरवी मी तुझ्या डोक्याची चंपी करून देते तर तू किती बडबड करतेस, पण आज मात्र एवढी शांत बसली आहेस, काय झालं. तर ऊर्जा काहीच बोलत नाही आणि ती शांतच बसते. पूर्वा विचारते, कसला विचार करतीये, शौर्याचा का, त्याच्याशी बोलायचं की नाही. ऊर्जाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, आई माझ्या आयुष्यात काय दुसरा विषय नाहीये का, मी काय फक्त त्याचाच विचार करते का. तर पूर्वा तिला सॉरी म्हणते, सॉरी बाई, बोल काय विचार करत होतीस. तर ऊर्जा सांगते, आई कधी कधी आपल्या आयुष्यात द्विधा मनस्थिती होते ना, हे करावं की नाही करावं, कसं करावं असं वाटत असतं आणि मग काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. तेव्हा पूर्वा ही तिला समजावून सांगते, जे योग्य असतं ना ते आपल्याला स्पष्ट दिसतं आणि जे अयोग्य असतं ना ते सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतं. फक्त आपल्या मनावर असतं की काय मानायचं आणि काय नाही मानायचं आणि त्यानुसारच आपण निर्णय घ्यायचा असतो. पण आपलं मनच आपल्याला सांगतं हे अयोग्य आहे, तरी आपल्याला हवंहवंसं आहे म्हणून ते आपण हवंहवंसं करून घेतो. पण तसं कधीच करायचं नसतं. ऊर्जा म्हणते, हो आई एकदम बरोबर बोललीये, आपल्याला माहीत असतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे, पण आपल्याला काय हवंय ना त्यानुसारच आपण त्याचा विचार करत असतो. पूर्वाला सुद्धा हे पटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोडमध्ये आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सगळं सांगणार. पद्माने तिला ज्या काही नवीन गोष्टी सांगितल्या आहेत ती इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगणार. त्यामुळे इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणेल, अरे वा, केस तर आणखी स्ट्रॉंग झाली, आता आपण विक्रांत शिर्केला अटक करू शकतो. आणि ही गोष्ट माने ऐकणार आणि माने हा लगेचच हर्षवर्धनला फोन करून याबद्दल सांगेल. त्यामुळे हर्षवर्धनला सुद्धा जबर धक्का बसणार आणि मग हर्षवर्धन हा आमदार शिर्केला फोन करून सांगेल की विक्रांतला अटक होऊ शकते. त्यामुळे विक्रांतला सुद्धा जबर धक्का बसणार. म्हणजे एकूणच
आता हर्षवर्धन, इन्स्पेक्टर गुळगुट्टे, आमदार शिर्के, विक्रांत, ऊर्जा या सगळ्यांमध्ये जबरदस्त महायुद्ध सुरू झालंय आणि आता कोण आघाडी घेतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे ऊर्जा आणि शौर्य पुन्हा एकदा भेटणार. तेव्हा शौर्य हा चक्क गुडघ्यावर बसून ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा तुला माझं प्रेम ॲक्सेप्ट करायचं नसेल तर नको करू, पण माझ्याशी अबोला नको धरू, मला तुझी मैत्री खूप महत्त्वाची आहे. ऊर्जा म्हणेल, अरे ठीक आहे, उभा राहा, मी तुला तेच सांगणार होते. पण शौर्य म्हणेल, नाही नाही, जोपर्यंत तू म्हणत नाही ना तुझा माझ्यावर राग नाही आहे तोपर्यंत मी खालीच बसणार. चहावाला म्हणेल, म्हणजे लव का दी एंड? तर शौर्य म्हणेल, ए तू गप रे, येथे मला जन्मठेप होतीये आणि तुझा काय लव का दी एंड सुरू आहे. आणि ऊर्जा शौर्यला म्हणेल, ठीक आहे बाबा, आपली मैत्री तशीच राहील. शौर्यला खूप आनंद होईल आणि शौर्य म्हणेल, थँक्यू ऊर्जा, आय लव्ह यू. आणि हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसणार. म्हणजे शौर्य काही सुधरत नाहीये आणि पुन्हा पुन्हा ऊर्जाला आय लव्ह यूच म्हणतोय. मग आता ऊर्जा काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.